Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशूच्या महान सामर्थ्य नावामध्ये पुन्हा एकदा सर्वांस सलाम करतो. Beloved, once again we have a golden opportunity to study the Word of God. पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनाचं अध्ययन करण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे आहे. As we hear the Word of God, let's sit in the presence of God with a spirit of prayer, asking, Lord, open my eyes that I may see wondrous things out of your word. आणि परमेश्वराच्या वचनाचं अध्ययन आणि मनन करत असताना पुन्हा एकदा परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला म्हणूया की प्रभू माझ्या आत्मिक नेत्र उघड, जेणेकरून तुझ्या वचनाची खोलता मला समजू शकेल. Let us see what is the true fasting or God's chosen fasting. आणि पुन्हा एकदा आपण पाहूया की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये खरा उपवास हा काय आहे. To meditate this, let's go to a traditional society in the days of Isaiah, which is very clearly written. आणि हे समजण्यासाठी पुन्हा एकदा यशायाच्या काळातील पारंपरिक समाजाकडे आपण जाणार आहोत. Let us go to 58th chapter of Isaiah. यशायाचं पुस्तक याचा 58वा अध्याय. Let us read from verse 5. आणि त्याच्या 5व्या वचनापासून आपण पुढे पाहूया. You know, there are till verse 5 it is about traditional way of fasting. आणि 5व्या वचनाच्या अगोदरपर्यंत पाहतो की पारंपरिक रीतीने उपवास करण्याच्या पद्धती काय होत्या. And then verse 5 again reminds what is the traditional way of fasting. आणि 5वं वचन आपल्याला सांगतं की पारंपरिक रीतीने उपवास करण्याची पद्धत काय आहे. It says, is this the kind of fast I have chosen? 5वं वचन म्हणतं मला पसंत पडणारा असा उपवास आहे काय. Merely a day for a man to afflict his own soul. मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय. What does this mean? याचा अर्थ काय. Fasting is not a day of afflicting the soul. उपवास करणे म्हणजे जीवाला पीडा देणे असा होत नाही. But it says in next line, पण पुढच्या वचनात म्हटलेलं आहे, is it to bow down his head like a bulrush and to spread sackcloth and ashes under him? Will you call this a fast? लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंडताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय. And is it an acceptable day to the Lord? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय. Beloved, when you fast, it is unto the Lord. प्रियांना जेव्हा तुम्ही उपवास करता त्यावेळेला तो परमेश्वरासाठी करा. It should be acceptable in the sight of God. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये तो स्वीकारला गेला पाहिजे. And then only that is accepted for God's glory. आणि तेव्हा देवाच्या गौरवासाठी त्याचा स्वीकार केला जातो. Verse 6 says, 6वं वचन सांगतं, is not this the fast that I have chosen? आणि मला पसंत पडेल असाच हा उपवास नव्हे काय. Now, what type of fasting God is choosing? मग कशा प्रकारच्या उपवासाची परमेश्वर निवड करीत आहे. And let us see what is the true fasting. आणि पाहूया खरा उपवास काय आहे. It says, आणि इथं म्हटलंय to loose the bonds of wickedness, to undo the heavy burdens. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवांच्या दोऱ्या सोडाव्या. You know, there are bondages of wickedness. दुष्टतेच्या बेड्या आहेत. Do you have tears for those who are bound with wickedness? आणि जे दुष्टतेच्या बेड्यांमध्ये अडकलेले आहेत अशांसाठी आपण अश्रू काढतो का. Do you pray for the people who are addicted to alcohol and trying to destroy their own family? आणि जे लोक आज मद्याच्या बंधनात अडकलेले आहे आणि स्वतःच्या कुटुंबाचा नाश करून घेत आहे अशा लोकांची आपण काळजी करतो का. You know, when there are days of salary, I have seen in the workshop, railway workshop, people used to be very worried because salary is coming and everything will be evaporated by the debtors. आणि
रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करत असताना मी अनेक लोकांना असं पाहिलेलं आहे की जेव्हा पगाराचा दिवस असायचा तो म्हणजे त्यांचा चिंतेचा दिवस होता. कारण ज्या दिवशी पगार होणार त्या दिवशी ज्यांची कर्ज घेतलेली आहे त्यांचे हप्ते फेडावे लागणार. And their children and wife will be thrown to starving. आणि त्यांची लेकरं आणि त्यांची जी पत्नी आहे पुन्हा एकदा उपवासमार त्यांना करावी लागणार. When you cry for such people and deliver them from such clutches, आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांसाठी प्रार्थना करता आणि अशा प्रकारच्या बंधनातून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करता, next line says, and to let the oppressed so go free and to break every yoke. आणि हेच पुढचं वचन सांगतं, जाचलेल्यास मुक्त करावे आणि सगळे जोखड मुक्त करावे. You know, there are people who are oppressed day by day. आणि असे पुष्कळ लोक आहेत जे जाचलेले आहेत. There are children who fear their own father and go and hide under the cot. आणि असे पुष्कळशे लेकर आहेत जे आपल्या पित्याला घाबरतात, पिता घरात आला की जाऊन खाटेखाली लपतात. And then they are under the break every yoke. You need to break such yokes. आणि अशा प्रकारचे प्रत्येक जोखड जे आहेत हे मोडले गेले पाहिजे. Yokes are heavy, but beloved, your prayer can break the yoke. प्रियांनो, हे जोखड निश्चित कठीण असतील पण आपल्या प्रार्थना त्याला मोडू शकतात. And deliver people from that kind of clutches. आणि अशा प्रकारच्या बंधनातून लोकांना मुक्त करू Today, शकतात. where are the people who pray for such people? आज अशा लोकांसाठी प्रार्थना करणारे लोक कुठे आहेत? Who pray for broken family? मोडलेल्या कुटुंबासाठी कोण प्रार्थना करतं? Who pray for the people who are oppressed day and night? आणि जे दुष्टतेच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, जाचलेले आहेत, त्यांच्यासाठी कोण प्रार्थना करतं? Who pray for their parents who are definitely oppressed and they're definitely bound with the bindings of such things and addictions. आणि अशा प्रकारचे व्यसन आणि जाचलेले जे परिवार आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो की नाही? Okay, now what is the true fasting? मग आता पाहूया की खरा उपवास म्हणजे काय. In verse 7 says, 7वं वचन सांगतं, is it not to share your bread with the hungry? तू भुकेल्यास अन्न वाटावे. Beloved, some people cook only limited and then they eat, finish. They don't think about any other people. काही लोक असतात जे केवळ थोडकं जेवण बनवतात, स्वतःपुरतं खातात, बस. त्यांना इतर लोकांचा विचार नसतो. They don't think about the neighbors. शेजाऱ्यांचा विचार करत नाही. Sometimes neighbors are dying without food. पुष्कळ वेळेला असं असतो की आपला शेजारचा व्यक्ती भुके वाचून मरत असतो. Do you think about such people? अशा लोकांबद्दल आपण विचार करतो. Here verse 7 says, is it not to share your bread with the hungry? आणि ते 7वं वचन हेच सांगते की तू भुकेल्यास अन्न वाटावे. And to bring to your house the poor who have been thrown out. तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. You know, there are people who are thrown out. असे लोक आहेत जे निराश्रित आहेत. They are nowhere, they are destitute. आणि त्यांचं कोणीच नाहीये, निराधार आहेत. Whenever I go to station and bus stands, I see destitutes here and there and no care for them. आणि जेव्हाही मी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर जातो अशा प्रकारचे निराश्रित आणि भटके लोक मला पाहायला मिळतात की ज्यांना कुठेही जागा नाही. I feel we have to start something like a regular place where they can rest and then have some food. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की अशी एखादी जागा त्यांच्यासाठी तयार करावी की ज्या ठिकाणी त्यांना थोडासा आराम आणि योग्य वेळेस जेवण मिळू शकेल. And I was talking to an old mother during January and she was saying, brother, see, so many people are dying without food and then they are hungry, their families are hungry, children are going hungry. For such people I would like to do something like food available every day, at least one meal a day. आणि म्हणून
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एका आईसोबत मी बोलत होतो आणि त्या मला सांगत होत्या की मला काही लोकांसाठी हे ओझं आहे की जे लोकांना जेवण मिळत नाही, अशा लोकांसाठी दिवसातून किमान एक वेळ तरी त्यांना जेवण मिळावं यासाठी काहीतरी करायचं आहे. I said, what a mind and heart for the poor and hungry. आणि मी म्हटलं की जे उपाशी आहेत, निराधार आहेत, अशा लोकांसाठी किती मोठं मन यांचं आहे. Do we have that kind of mind for the poor and hungry? अशा लोकांसाठी आज आपलं मन असं आहे का? True fasting is it not to share your bread with the hungry and to bring to your house the poor who have been thrown out? म्हणून खरा उपवास म्हणजे तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. And then it says, when you see the naked, to cover him and not to hide yourself from those of your own flesh. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. No, there are people who are naked. काही लोक आहेत जे उघडे आहेत. They don't have place of taking bath. They don't have place to cover their body, and they don't have even blanket to cover in the nights. आणि अशा त्यांना जागा नाहीयेत की ज्या ठिकाणी जाऊन ते अंघोळ करू शकतात. अशा गोष्टी त्यांच्याकडे कपडे नाहीयेत की आपलं नग्न शरीर ते झाकू शकतात. So what do you think about such people? मग अशा लोकांबद्दल तुम्ही काय विचार करता? If you don't have any concern and any love for such people, then your fasting merely for fasting is definitely useless. मग अशा लोकांचा जर तुम्ही विचार करत नाहीये तर मग जी काही उपवास आणि प्रार्थना तुम्ही करतात ती जवळपास निरर्थक अशीच होते. Being a people of God, you should be concerned about people who are naked and they don't have anything to cover their body. आणि परमेश्वराचे लोक म्हणून जे लोक नग्न आहेत, त्यांचं शरीर झाकण्यासाठी त्यांच्याकडे वस्त्र नाहीत, अशा लोकांचाही विचार आपण करावा. So there are people who are hungry for bread. There are people who don't have anything to cover their body. आणि असेही लोक आहेत की ज्यांना खाण्यासाठी काही नाही, आणि असेही लोक आहेत ज्यांच्याकडे पांघरण्यासाठी किंवा नग्न शरीर झाकण्यासाठी काही नाही. Sometimes we don't have anything to eat for children here in our ashram. आणि बऱ्याच वेळेला आमच्याकडे असं होतं की आमच्या आश्रमामध्ये लेकरांसाठी बऱ्याच वेळेला अन्न उरलेलं नसतं. I tell to the people and then I give messages saying our children don't have anything to eat tomorrow. आणि मी बऱ्याच लोकांशी बोलतो, लोकांना हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की उद्याच्याला एखाद वेळेस आमच्या लेकरांना खाण्यासाठी काही राहणार नाही. Please pray for the providence. आणि कृपा करून या गोष्टीचा पुरवठा व्हावा म्हणून प्रार्थना करा. There are many who will say, yes, I will definitely pray. I will definitely pray. आणि पुष्कळ लोक आहेत जे म्हणतात की हो आम्ही निश्चित प्रार्थना करू. There are people who pray. आणि असे लोक आहेत जे प्रार्थना करतात. If you limit your ministry only to pray, then that is not complete. जर तुम्ही तुमची सेवा केवळ प्रार्थना करण्यापुरतीच जर मर्यादित ठेवता तर ती अपूर्ण आहे. It says the apostle of our deeds, good deeds, writes. आणि चांगले कर्म करणारा एक प्रेषित अशा रीतीने म्हणतो. He writes about good deeds, how to do good deeds and how to be activating our faith. आणि आपला विश्वास चांगले कर्म करण्याद्वारे कशा रीतीने आपण आणखी मजबूत करू शकतो याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. He writes about pure religion. आणि तो खऱ्या धर्माबद्दल सांगतो. Let us turn to James first chapter. याकोबाचे पत्र पहिला अध्याय verse 27. आणि त्याचं 27वे वचन. James 1:27. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 27वे वचन. It says, pure and faultless religion before God the Father is this, to look after the fatherless and widows in their trouble. देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा त्यांच्या संकटामध्ये समाचार घेणे. And to keep oneself unspotted from the world. व स्वतःला जगाच्या कलंकापासून दूर राखणे हे आहे. You know, two important things here. दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. What is pure faultless religion?
खरं जी निष्कलंक धार्मिकता किंवा धर्म काय आहे? before God the Father is this to look after the fatherless and woman in their trouble. देवपित्या याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटामध्ये समाचार घेणे. Do you visit these poor people or the orphans or fatherless people? आणि ज्यांचे पिता नाहीत, अनाथ आहेत, अशा लोकांचा आपण समाचार घेतो का? You know, one person was asking, एक व्यक्ती असं विचारत होता, oh no, you have children, very good, very good. आणि तुमच्याकडे लेकरं आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. Do you think they're all orphans? आणि तुम्हाला वाटतं का ती सगळेच अनाथ आहेत? They are not having father and mummy also? आणि त्यांना आई नाही किंवा वडील नाही असं आहे का? You know, I could not answer them. आणि मी या प्रश्नाचं त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. But I had to answer them. पण मला त्यांना आन्सर द्यायचं आहे, उत्तर Because द्यायचं आहे. I answered them according to the word. आणि मला त्यांना ते उत्तर वचनातून द्यायचं आहे. This verse says, हे वचन म्हणतं, what is the pure religion? काय आहे खरं धर्माचरण? It is nothing but to look after the fatherless, number one. पहिली गोष्ट आपण पाहतो की अनाथ जे आहे त्यांच्याकडे लक्ष देणं. There are children who are fatherless. असे लेकर आहे ज्यांचा पिता नाही आहे. Maybe their mother is there. एखाद्या वेळेस त्यांना आई असेल, But their mother is going and working day and night somewhere to get some livelihood. पण त्यांची आई दिवस आणि रात्र जाऊन काबाड कष्ट करते जेणेकरून कुटुंबासाठी थोडं काहीतरी घेऊन येता येईल. When mother is busy in work and the children is roaming around and they become vagabonds. आणि मग जेव्हा आई कामासाठी जाते त्यावेळेला ही लेकरं बाहेर भटक्यांसाठी सारखी फिरत असतात. Is such people or such children taken care? If we are taking care, is it a sin? मग अशा लेकरांची जर आम्ही काळजी घेतो तर मग हे काय पाप आहे का? Where is it written that you have to take care of only those who don't have father and mother? मग कुठे म्हटलेलं आहे की केवळ फक्त अनाथ ज्यांना आई किंवा वडील दोन्ही नाही अशाच लेकरांचा सांभाळ करा? It says very clearly to look after the fatherless. आणि इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यांना पिता नाही, अनाथ आहेत, अशांचा सांभाळ करा. Those who are fatherless, you have to take care of them. That is the responsibility for every church. आणि प्रत्येक मंडळीची ही जबाबदारी आहे की ज्यांना पिता नाही अशा प्रत्येक लेकरांचा समाचार घेणं, त्यांचं संगोपन करणं. Churches are very good in celebration and their own activities. मंडळ्या सर्व प्रकारच्या धर्माचरण आणि सगळे साजरा करण्याच्या गोष्टींमध्ये फार पुढे आहेत. Do you take care of such children पण अशा लेकरांची काळजी ते घेतात who का? are fatherless? ज्यांना पिता नाही. And there are widows in their trouble. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो ज्या विधवा ज्या संकटांमध्ये आहेत. Jesus sent Elijah आणि देवाने एलिशाला पाठवलं. in 1 Kings पहिल्या राज्यामध्ये आपण पाहतो 17th chapter. 17वा अध्याय. Elijah goes to a widow's house. आणि एलिया एका विधवेच्या घरी जातो. And only one son she had. आणि तिला केवळ एकच पुत्र आहे. You know, men of God today आज देवाची लेकरं seeking treasures and seeking rich and neglecting the poor. धनसंपत्तीच्या मागे पडलेली आहेत, गरिबांना ते नाकारतात. If you visit only those who give money, then what about the people who cannot give anything? म्हणजे देतात केवळ त्यांनाच जर आपण भेट देणार असू, ज्यांच्याकडे काही नाही, अशा लोकांचं काय? Do you visit such people? अशा लोकांना आपण भेट देतो का? Do you pray for them? अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करतो का? Do you stand with them in their struggle? त्यांच्या समस्यांमध्ये आपण त्यांच्या बरोबर उभं राहतो का? What is pure religion? Pure and faultless religion is, that is before God, is to look after the fatherless. आणि मग खरं निर्मळ निष्कलंक धर्माचरण म्हणजे काय आहे तर अनाथ आणि विधवा यांचा समाचार घेणे. May God help us to take care of such widows and such fatherless people. परमेश्वर आपल्याला सहायता करो की अशा विधवा आणि अनाथ लेकरांचा विचार आपण करू शकू. Can you pray for such people? अशा लेकरांसाठी, अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करू Shall we शकतो. close our eyes and look God in prayer?
आपण डोळे आपले बंद करूया, परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for speaking to us very straightly, Lord. आणि अगदी स्पष्ट रीतीने आज आमच्या सोबत तू बोललेला आहेस म्हणून तुझे आभार. In Jesus' name, once again, we commit ourselves. येशूच्या नावात प्रभू पुन्हा एकदा आम्ही स्वतःचा समर्पण तुला करतो. As we listen, let us help us, those who are fatherless, Lord. आणि प्रभू, आम्ही ऐकत असताना प्रभू विशेष करून आम्हाला सहायता कर की जे अनाथ आहेत. Touch everyone who is listening to this voice right now. आणि प्रभू, हा वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाला यावेळेला तू स्पर्श कर. Renew their mind to do something practically, and then touch the children who are fatherless and help them, give them and cover them their nakedness, O Lord. आणि विशेष करून प्रभू, जे अनाथ आहेत, विधवा आहेत, अशा लोकांसाठी काहीतरी करायला प्रभू, त्यांचा समाचार घेण्यासाठी प्रभू, In Jesus' name. येशूच्या द्वारे, In Jesus' name. येशूच्या नावात May break every bondage, O Lord. प्रत्येक बंधन तू मोडून काढ प्रभू. We pray that you may give deliverance in this area, Lord. आणि प्रभू, या भागांमध्ये विशेष करून तू मुक्तता दे. Touch and glorify your name. आणि प्रभू, तू स्पर्श कर, तुझ्या नावाचं गौरव We करून commit घे. ourselves that you may use us for your glory. आणि प्रभू, मी प्रार्थना करतो की प्रभू, तुझ्या गौरवासाठी आमचा तू वापर कर. In Jesus' name we offer this prayer of Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.